नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड भिवडी, तालुका पुरंदर, आपले सरकारी सेवा केंद्र चालक. तर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचे आपण महत्त्वाचे असे 3 ते 4 विषय घेणार आहोत. यामध्ये बघा, आपल्या सर्वांना काळाप्रमाणे अपडेट राहावं लागणार आहे. तर बऱ्याचशा गोष्टी नवीन आलेल्या आहेत, अपडेट झालेल्या आहेत. थंबनेल पाहिलंच असेल, टायटल पाहिलंच असेल, त्याच्यामुळे आपल्याला मुद्दे कळाले असतील कोणते मुद्दे असणार आहे आजचे. तर आपण ते ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिला मुद्दा आपण घेणार आहोत वोटिंग कार्ड, मतदान कार्ड. तर अशा प्रकारे आपले जुने मतदान कार्ड होते, पण आता त्याच्यामध्ये अपडेट आलेले आहेत आणि आपलं जे नवीन मतदान कार्ड आहे तर ह्या प्रकारे आता झालेलं आहे. तर अशा प्रकारे नवीन मतदान कार्ड तुम्हाला फ्रंट बॅक असं तुम्हाला दिसणार आहे. जसं आपलं आधार कार्ड आहे त्या प्रकारेच आपल्याला हे मतदान कार्ड तुम्हाला दिसतंय. तर अशा प्रकारे तुम्ही हे स्वतःचं मतदान कार्ड अपडेट करू शकता. आत्ताचे जे नवीन मतदान कार्ड आहे ते अशा प्रकारे आपल्याला PVC कार्डमध्ये मिळत आहे. तर मित्रांनो, आता इलेक्शन जवळ आलेलं आहे. तर आपण सर्वांनी ज्यांचं नवीन मतदान कार्ड काढायचं असेल, ज्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यांनी लवकरात लवकर आपलं मतदान कार्ड काढून घ्यायचं आहे. ज्यांचे काही मतदान कार्डामध्ये करेक्शन्स असतील, नावामध्ये करेक्शन असेल, जन्मतारखेमध्ये करेक्शन असतील, अशांनी देखील आपलं जे करेक्शन आहे ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे अशा प्रकारे नवीन मतदान कार्ड मिळू शकतं. आणि ज्यांना हे जुनं मतदान कार्ड नको असेल, नवीन घ्यायचं असेल, ते देखील अपडेट करू शकतात आपल्या ह्या नवीन मतदान कार्डमध्ये. तर मित्रांनो, जर आपल्याला अशा प्रकारे मतदान कार्ड बनवायचं असेल तर हे आवश्यक डॉक्युमेंट आहे. कुटुंबातील एका व्यक्तीचं मतदान कार्ड, तुमचं स्वतःचं आधार कार्ड आणि जो लिंक असलेला मोबाईल असेल तो बरोबर आणायचा आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला तुमचा स्वतःचा एक फोटो आणायचा आहे. अशा प्रकारे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील आणि तुम्ही हे अपडेट करू शकता. आणि हे अपडेट झालेलं कार्ड याच्या आत 1 ते 2 महिन्याच्या आत तुमच्या आधार कार्डच्या पत्त्यावरती पोचतं. अशा प्रकारे तुम्ही मतदान कार्डमध्ये अपडेट होऊ शकता. दुसरा विषय आपण घेऊया हे रेशनिंग कार्ड आहे. तर अशा प्रकारचे आपले पूर्वीचे जे रेशनिंग कार्ड होते, जुने रेशनिंग कार्ड, हे अशा प्रकारचे होते. केशरी, सफेद किंवा पिवळे रेशनिंग कार्ड, अशा प्रकारे रेशनिंग कार्ड होते. तर आता ते रेशनिंग कार्ड मित्रांनो जवळपास बंद झालेले आहे 99% आणि आपल्याला ते देखील ह्या स्मार्ट कार्डमध्ये म्हणजेच PVC कार्डमध्ये अशा प्रकारे कन्वर्ट झालेले आहेत. तर तुम्ही असे स्वतःचे रेशनिंग कार्ड देखील काढू शकता. तर हे काढण्यासाठी याच्यामध्ये बघा, आपल्याला तुमचं कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचं नाव येतं, त्यानंतर तुम्हाला पत्ता येतो तिथे, त्याच्यानंतर तुमचा जो काही नंबर असेल रेशनिंग कार्डचा 12 अंकी नंबर. बरेच जणांना हा 12 अंकी नंबर काय असतो तेच माहीत नाही आहे. हा रेशनिंग कार्डचा 12 अंकी नंबर सर्वात महत्त्वाचा नंबर असतो. तो नंबर देखील तुम्हाला इथे येतो आणि बॅक साईडला तुम्हाला इथे तुमची नावं येतात. जे काही फॅमिली मेंबर असतील, 4, 5, 6 जे काही फॅमिली मेंबर असणार आहेत ते तुम्हाला तिथे दिसेल. आणि मित्रांनो, अजून याच्यामध्ये तुमचा फोटो आणि सिग्नेचर ही अपडेट झालेली नाही आहे. तर पण तुम्ही हे रेशनिंग कार्ड अशा प्रकारे स्मार्ट कार्डमध्ये कन्वर्ट करू शकता. कार्ड आहेत, बरेच जणांचे फाटलेले आहेत, तुकडे झालेले आहेत, तर असं काही होणार नाही आहे. तर त्यासाठी लवकरात लवकर आपण हे अपडेट करून घ्या. याच्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट जे असणार आहेत ते आहेत तुमचं स्वतःचं आधार कार्ड आणि जो लिंक असलेला नंबर आणि तुमचे जुने रेशनिंग कार्ड. ह्या गोष्टीच तुम्हाला फक्त आणायच्या आहेत. मित्रांनो, दुसरा मुद्दा घेऊया आपण. आता हे जे पूर्वीचे जे आधार कार्ड आहेत आपले, याच्यामध्ये बरेच जणांचे फक्त वर्ष आहे, म्हणजे जन्माची वर्ष आहे. जन्माचं इथं तुम्हाला वर्ष दिसतंय जे काय असेल ते. ओके, 1980, 1990 असे जे पूर्वीचे जे आधार कार्ड होते त्याच्यामध्ये फक्त वर्ष आलेत. तर मित्रांनो, हे देखील तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला तुमची पूर्ण जन्मतारीख दिसली पाहिजे. त्याच्यानंतर हे अपडेट झाल्यानंतर आपण बॅक साईडला पाहूया. याच्यामध्ये तुमचा पत्ता आहे, तर पत्त्यामध्ये तुम्हाला इथे केअर ऑफ आलं पाहिजे. बरेच जणांचे जे जुने जे आधार कार्ड होते त्याच्यामध्ये केअर ऑफ नव्हतं. केअर ऑफ म्हणजे तुमच्या वडिलांचं तिथे नाव येतं, तर ते वडिलांचं नाव इथे आलं पाहिजे आणि तुमचा पत्ता देखील बरोबर असला पाहिजे. तर हे तुम्ही अपडेट करू शकता.
आता हे सगळ्या गोष्टी तुम्ही अपडेट का राहायच्या आहेत, की बरेच वेळा काय होतं की काही योजना आहेत, सरकारी योजना आहेत, अनुदान योजना आहेत, अशा बऱ्याच प्रकारच्या योजना आहेत, तर तिथे तुम्हाला केअर ऑफ विचारलं जातं किंवा तुमची जन्मतारीख पूर्ण नाही आहे नसेल तर ते तुम्हाला विचारलं जातं. तर अशा प्रकारे तुम्ही ही जन्मतारीख पूर्ण करू शकता, तुमचा पत्ता अपडेट करू शकता आणि केअर ऑफ टाकू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हे केअर ऑफ टाकायचं असेल, तुमचा जन्मतारीख पूर्ण करायची असेल, पत्ता अपडेट करायचा असेल, जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल मोबाईलला, तरच आपल्याकडे हे करता येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक जे काही डॉक्युमेंट असतील ते म्हणजे तुमचा लिंक असलेला, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि त्याच्याबरोबर तुमचे काही डॉक्युमेंट प्रूफ लागतील. त्याच्यामध्ये जसे की तुमचं रेशनिंग कार्ड आहे किंवा तुमचं बँक पासबुक आहे. बँक पासबुकमध्ये तुमचा फोटो शिक्का मारलेला असणार आहे तरच चालेल. जर तुमचा बँक पासबुकवर फोटो आणि शिक्का नसेल तर तुम्ही तो तुमच्या बँकेमधून तो घेऊन यायचा आहे. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे मुद्दे होते. मित्रांनो, असे काही बरेचसे अपडेट्स तुम्ही करू शकता. पॅन कार्डचेही अपडेट तुम्ही करू शकता. पॅन कार्डचं आणि तुमचं आधार कार्डचं नाव जर मिसमॅच असेल किंवा तुमचं बँक पासबुकचं नाव मिसमॅच असेल, म्हणजे त्याच्यामध्ये काही फरक असेल, एचं ई झालं आहे किंवा काही अक्षर मागे पुढे झालेली असतील, तर मित्रांनो हे लवकरात लवकर आपण चेक करा आणि हे अपडेट करून घ्या. किंवा पुढचे काही योजना असतील, पुढचे काही अनुदान असतील, पुढचे काही मुलांचे शिक्षणासाठी असेल म्हणा, काही डॉक्युमेंटेशनची कामे असतात, त्यासाठी तुम्हाला पुन्हा त्या गोष्टीचा त्रास व्हायला नको. त्यासाठी लवकरात लवकर आपण या गोष्टीसाठी अपडेट राहा. आणि हे सर्व डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी आपण आमच्या ऑफिसला भेट देऊ शकता. आमच्या ऑफिसचा पत्ता आहे पुरंदर एंटरप्राइजेस, समृद्धी मल्हार बिल्डिंग, ग्राउंड फ्लोअर, ऑफिस नंबर 23, सासवड, नवीन कचेरीच्या समोर. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मित्रांनो, आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका. म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचत जातील.